आणि तेलकट पण नाही बाबे, नाही आहेत बघा, तेलकट पण नाही बघा. अगदी खायला पण मस्त, खाणारा पण माणूस खुश आनंदान खाऊ शकतो. तेलकट बघितलं नाही की कसं वडे खात नाही, खायला वाटत नाही. वडा कसा झालाय बघा. वरची बाजू ही बघा खुसखुशीत आणि ही बाजू, आतली बाजू अगदी लुसलुशीत. अगदी मस्त वडा बघा. नमस्कार, आज मी तुम्हाला कोहाळ्याचे वडे करून दाखवणार आहे. मऊ लुसलुशीत असे आणि कसे रशेदार भाजी बरोबर, वाटाण्याची भाजी, चण्याची भाजी, कुठलीही रशेदार तुम्ही भाजी बनवा त्या ह्या कोहाळ्याच्या वड्याबरोबर अगदी छानच लागतात. चिकन मटन बरोबर असे मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने वडे करून दाखवते. इथे मी हा कोहाळा घेतलाय, हा बघा छोटा घेतलाय, कारण का मला थोडेसेच वडे बनवायचे आहेत म्हणून मी हा छोटा घेतलाय. तुम्हाला जर जास्त वडे जर बनवायचे असतील ना तर तुम्ही मोठा घ्यायचा, पण ते पण तुम्हाला पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात कसं बनवायचं ना ते पण तुम्हाला दाखवते पुढे. आणि कोहाळ्याचे वडे ना खायला पण छान लागतात, तितकेच ते आरोग्यासाठी अगदी पौष्टिक असतात. कोहाळ्याचे वडे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य बघा. हे मी तांदळाचं पीठ घेतलंय 1 डबा आणि पावपटीने आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गूळ घेतलंय जरासं, थोडंसंच गूळ घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे बघा. पिठाचं पण परत सांगते तुम्हाला, 1 डबा जर तांदळाचं पीठ असेल तर पाव डबा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, कारण का असे मऊ लुसलुशीत चांगले वडे होतात. मग गव्हाच्या पिठाने वड्याला मऊपणा येतो. आता आपण कोहळा कापून घेऊया. आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा चांगला आहे. असे आपल्याला भाग करून घ्यायचे. हा बघा कोहळ्याला कसा हा बियांचा भाग आहे बघा. तर हा बियांचा भाग आहे ना तो असा काढून टाकायचा. एकदा कोहळ्याला कसं बिया पण नसतात, अगदी जास्त प्रमाणात नसतात, थोडे असतात. असं हलकसं वरतून हलकसं हे बघा खालचा जो गर आहे ना कोहाळ्याचा तो नाही काढायचा, बियांचा भाग कापून घ्यायचा. हे बघा काय काय कोहाळा कसा असा जरा मऊ असतो थोडासा, त्याचा जो गराचा भाग असतो ना तो थोडा मऊ असतो, त्यामुळे त्या बिया आहेत ना हातान पण येतात. पण हा कसा असा भरलेला भाग आहे कडक थोडा कोहाळा, म्हणून ह्या बिया आपण कापून घ्यायच्या. हा बघा कडक आहे, असा चांगला आहे कोहाळा बघा. काय काय कसा फसफशीत असा असतो. असं साल ठेवायची अशी बघा. साल असली ना की असं धरायला पण बरं मिळतं. आता हा किसून घ्यायचा. हा बघा असा किसून घ्यायचा. कोहाळा मी किसून घेतलाय. हे बघा असे बिया असतात ना त्या काढून टाकायच्या. ज्या डब्यात आपण तांदळाचं पीठ मोजलंय त्याच डब्यात आपल्याला हे कोहाळा पण असा मोजून घ्यायचा, किंवा नाही मोजला तरीही चालेल ना. नाही मोजला तरी पण चालेल. आपल्याला जर कोहाळा कमी असेल आपल्याकडे आणि वडे आपल्याला जर जास्त पाहिजे असतील ना तर थोडं आपल्याला ह्याच्यात शिजताना पाणी टाकायचं. शिजताना नाही टाकलं तरी चालेल, नंतर टाकलं मळताना तरी पण चालेल कोमट करून. पीठ जास्त घ्यायचं, वाढवायचं आपल्याला, मग वडे जास्त होतील. एकदा कोहाळ्याचं प्रमाण आपल्याकडे कमी असतं ना म्हणून असं आहे बघा. तरी पण मी आता 1 डबा तांदळाच्या पिठासाठी मी 1 डबा कोहाळा किसून घेतलाय. आता आपल्याला हा कोहाळा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा कढई पण घेतली आहे, टोपात ठेवलात तरी पण चालेल. आणि आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे, थोडंसं गूळ टाकायचं आणि आता आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. आणि गुळाचं तुम्हाला सांगते, गुळ जर तुम्ही नाही टाकलात ना, तुम्हाला जर गोड चव नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरी पण चालेल. पण आम्ही कसं थोडंसं असं चवीपुरतं गुळ टाकतो की वडे चांगले लागतात, मग छान लागतात वडे. मस्त लागतात चवीला. आम्ही इथे प्रत्येक वड्यात ना थोडंसं गुळ का होईना टाकतोच.
आणि हा कोहाळा आपल्याला असं शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घ्यायचं म्हणजे कसं, हा आता कोहाळा कसा जरा कडक लागतोय ना, तर मऊ होईपर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं. असं काय कोहाळ्यांना कसं किसतानाच पाणी सुटतं, बघितलात ना. काही ना नाही सुटत, पण आपल्याला गॅस कमीच करून शिजवून घ्यायचा. आईन पण आग कमीच करून हा शिजवतोय. ही बघा 5 मिनिटं झालीत आहेत आणि परत आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि चूल कमी करून हा कोहाळा आपल्याला चांगला असं शिजवून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा. आणि एक तुम्हाला सांगते, कोहाळा जर शिजला नाही ना तर वड्यात कसं कच्चा कच्चा कोहाळा राहतो आणि एखादा असं फोड राहिलं कोहाळ्याचं किसताना किंवा वडा कसा मग फुटतो, काय फुगत नाही वडा, फुगत नाही. मग म्हणून आपल्याला कोहाळा कसा मऊ असा शिजवून घ्यायचा, असा झाकण ठेवून. हा बघा मऊ झालाय ना. आता आपण उतरूया आणि थोडं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. थोडा कोहाळा असा थंड झाला हे बघा की आता आपल्याला ह्याच्यात ही पीठ टाकायचं आहे, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ. आणि हे काविलत्यानं आपल्याला असं हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आधी काविलत्यानंच करायचं कारण का कोहाळा गरम आहे ना थोडा, म्हणून. आणि हातानं असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं मळताना, जेवढं शक्य होईल ना. या कोहळ्यात कसं पाण्याचा अंश असतो ना, थोडं मऊ असतो, पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यात आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं. होय. आणि मग लागलं तरच आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे. हे बघा आधी असं मळून घ्यायचा, सगळा कोहाळा असा पिठाला लागला पाहिजे. हा बघा असं मळून घेतलात ना की आता आपल्याला थोडं याच्यात पाणी ओतायचं. असं गरम असतानाच मळायचं, एकदम नाही थंड करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ओतून असा गोळा करायचा आहे आपल्याला. हाताला पीठ कडक लागलं की थोडं थोडं असं पाणी घ्यायचं. हे बघा असं पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं. जास्त पण ताठ मळायचं नाही, घट्ट जास्त पण एकदम पातळ पण नाही, असं मीडियम आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचंय. बघा असा गोळा करून 10 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे. चांगलं मुरलं ना की मग वडे पण चांगले होतात. ही बघा 10 मिनिटं झालीत आहे. हे बघा करताना आपण थोडं थोडं असं मळून घ्यायचं. जेवढं हे पीठ चांगलं मळाल ना तेवढे मग कडा पण पिठाच्या अशा वड्याच्या फुटत नाही. आणि वडे पण छान फुगतात. असे करायचं आणि गोळे करायचे. बघा किती आपल्याला पाहिजे तसे गोळे करायचे. असे वड्या छोटा मोठा हवा त्या अंदाजान गोळे करायचे. जास्त कडक जर भिजवलात पीठ तर वड्याचे कसे कडा फुटतात. हे बघा आईन जसं तुम्हाला दाखवलंय ना तसंच मळा. जास्त पातळ सैल पण नाही आणि जास्त असं कडक घट्ट पण नाही, मीडियम घट्ट मळून घ्यायचं. असे थोडे थोडे असे गोळे करून घ्यायचे. दोघं असलीत ना की एकान थापून दिलं एकान तळायला असं होतं. एकटंच असलं ना काही 10 असे गोळे करून घ्यायचे, थापून घ्यायचे 10 वडे असे, मग पटापट सोडता येतात तेलात. हे बघा केळीचं पान घेतलंय, पानाला असं तेल लावायचं आणि असा हा गोळा घ्यायचा पिठाचा. बघा आणि असे थापायचे. आणि असा होल पाडायचा. तुम्ही होल पाडलात तरी चालेल, नाही पाडलात तरी चालेल. तेल पण तापलंय. बघा झाऱ्यान थोडा असा वडा करायचा आहे. बघा कसा मस्त टम्म फुगलाय बघा. हो पहिलाच वडा फुगला काय हवे.
थोडे फुगलेत ना की मस्त दिसतात पण खायला पण भारी. अगदी भारी मस्त. आणि तेलकट पण नाही बाबे. नाही आहेत बघा, तेलकट पण नाही बघा. अगदी खायला पण मस्त, खाणारा पण माणूस खुश आनंदान खाऊ शकतो. तेलकट बघितलं नाही की कसं वडे खात खायला वाटत नाही. वडा कसा झालाय बघा. वरची बाजू ही बघा खुसखुशीत आणि ही बाजू, आतली बाजू अगदी लुसलुशीत. अगदी मस्त वडा बघा. या खायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की करून बघा असे कोहाळ्याचे वडे.